नागपूर शहरासह राज्यात वाढत्या हत्या आणि गुन्हेगारीच्या घटनांबाबत बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं की पोलीस प्रशासनाकडून सर्व आवश्यक पावलं उचलली जात आहेत। त्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून भविष्यात अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर खासगी कोचिंग क्लासेस आणि त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्काबाबत सरकारनं गंभीर भूमिका घेतली आहे। राज्यात खासगी कोचिंग क्लासेससाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं पंकज भोयर म्हणाले आहेत। नाही, आपण बघतो आहे की सर्व पद्धतीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येते, परंतु तरी देखील काही ठिकाणी अशा प्रकार घडल्याचे आढळते। पोलिसाचा या ठिकाणी सखोल तपास त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे। भविष्यात याच्यावर कशा आळा घालता येईल याचं देखील नियोजन पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालू आहे। संपूर्ण जगामध्ये युवा पिढीमध्ये आपण बघतोय की अंमली पदार्थाचं सेवन करण्याचं प्रमाण वाढते आहे। ही अतिशय चिंताजनक बाब आहे। याच्याचकरता आपल्या राज्यामध्ये देखील अँटी नार्कोटिक टास्क फोर्स याचं गठन करण्यात आलेलं आहे। ही टास्क फोर्स अधिक मजबूत करून अधिक जास्तीत जास्त कारवाया अशा पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती करून याच्यावर अंकुश घालण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं होतो। निश्चितपणे खासगी कोचिंग क्लासेस शिकवणी वर्ग जे आहे याच्यावर देखील कुठेतरी अंकुश असला पाहिजे अशी मागणी पालकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तसंच पद्धतीने वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून होते आहे। इतर राज्यामध्ये ज्या काही सध्या प्रचलित नियमावली आहे त्या अनुषंगाने अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये देखील खासगी कोचिंग क्लासेसला काही नियमावली तयार करता येईल का याच्या संदर्भात शासन विचार करते।